नमस्कार. आज आपण ह्या वर्गमूळचे क्वेश्चन जे पेपरला विचारले जातात ते आपण या ठिकाणी शिकणार आहोत. तर बघा, वर्गमुळात 256 छेदा वर्गमुळात x बरोबर 2 दिलेला आहे. हा वर्गमुळात x जो आहे तो इकडे गेल्यावर काय होईल, तर तो मल्टिपल होईल, म्हणजे गुणाकारामध्ये जाईल. म्हणजेच आपण काय करणार, वर्गमुळात 256 बरोबर बरोबर 2 गुणिला वर्गमुळात x करणार. मग आता काय करायचं, याचं वर्गमूळ काढून घ्यायचं. याचं वर्गमूळ किती येईल, तर याचं वर्गमूळ येईल 16. म्हणजे 16 बरोबर 2 गुणिला वर्गमुळात x. हा 2 इकडे आल्यावर काय होईल, तर तो भागीला जाईल. म्हणजेच या ठिकाणी होईल 8 बरोबर वर्गमुळात x. मग आता हा वर्गमूळ इकडे आल्यावर काय होईल, वर्ग. म्हणजेच 8चा वर्ग आपल्याला करावा लागेल. x बरोबर 8चा वर्ग म्हणजे 8 8 64. x बरोबर काय येईल, तर 64. अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेला आहे. वर्गमुळात x छेदा 200 बरोबर 0.02. मग काय करणार, वर्गमुळात x बरोबर 0.02 गुणिला 200 करायचं. वर्गमुळात x बरोबर 2 दुणे 4 आणि 2 शून्य त्याच्यावर जशाला तसे. आता पॉईंट नंतर 2 संख्या आहे, म्हणून हा पॉईंट जर 2 ना इकडे सरकला तर या ठिकाणी 2 झिरो काय होईल, कॅन्सल. म्हणजेच वर्गमुळात x बरोबर काय येईल, 4. हा स्क्वेअर रूट त्या ठिकाणी स्क्वेअर होईल. म्हणजे x बरोबर x इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर. मग x इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर काय येईल, 16. अशा प्रकारे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. यासाठी तुम्हाला होमवर्क साठी 2 क्वेश्चन दिले. एवढं काय करायचं, सोडवायचे आणि कमेंट मध्ये आन्सर कळवायचे. धन्यवाद.